सुलतान मुबारक ठार मारला जाताच त्याची सुलताना देवलदेवी हिच्याशी ह्या नवीन सुलतान खुसरोखानाने विवाह लावला. ही घटना ही लोकांच्या क्रांतिमय कुतूहलाचा विषय झाली तरी समय आश्चर्याची झाली नाही, कारण ती ही रूढी दिल्लीच्या पूर्वीच्या सुलतानांच्या परंपरेची होती. कुतुबुद्दीनाच्या विद्वांशी त्याच्या नंतरच्या सुलतानांनी आणि सुलतान अल्लाउद्दीनाचा थोरला मुलगा खिरज खान याच्या विद्वेषी म्हणजे ह्याच सम्राज्ञी देवलदेवीशी ह्याच सुलतान मुबारकनेही स्वतः लग्न लावले होते. त्याच परंपरेस धरून मुबारकची विधवा जी सम्राज्ञी देवलदेवी तिच्याशी प्रथमपासून अत्यंत घनिष्ठ संबंध असलेल्या आणि ह्या राज्यक्रांतीतील ती जी भागीदारीण होती त्या देवलदेवीशी ह्या नव्या सुलतान खुसरोखानानेही विवाह लावला. यात काही अधिक क्रांतिकारक आहे असे सुलतानी राज्यातील कोणासही तत्काळ वाटल्याचे आढळत नाही. हे साहजिकच होते. परंतु ह्या घोषणांच्या पुढची जी घोषणा या राजवाड्यातील राज्यक्रांतीला अकस्मात एका अद्भुत धार्मिक महाराज्य क्रांतीचे स्वरूप देणारी सुलतान खुसरोखान आणि सुलताना देवलदेवी यांच्याकडून अधिकृतरित्या आणि राजकीय समारंभपूर्वक मोठ्या गाजावाजाने करण्यात आली. तिने मात्र साऱ्या हिंदुस्थानातील राजा महाराजांपासून तो परिया परवारापर्यंत महार मांगापर्यंत केवळ हिंदूंनाच नव्हे तर मुसलमानांनाही पहिल्या वर्गास अत्यानंदाचा तर दुसऱ्या वर्गातील कित्येकांना अति भयदायित्वाचा परंतु सगळ्यांना सारख्याच आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहिला नाही. ती अशा आशयाची घोषणा दिनांक 15 एप्रिल सन 1320 ला सुलतानाच्या तख्तावरून सिंहासनावरून स्वतः सुलतान खुसरोखानाने केली. आजपर्यंत मला केवळ बलात्काराने मुसलमानाप्रमाणे बाटके जीवन कंठणे जरी भाग पडले होते तरी मी मूळचा हिंदूचा मुलगा आहे. माझे बीज हिंदू बीज आहे आणि माझे रक्त हिंदू रक्त आहे. यास्तव आज मला सुलतान म्हणून समर्थ असे स्वतंत्र जीवन लाभले असल्यामुळे मी ती माझ्या पायातील बाटकेपणाची परधर्मीय बेडी तोडून टाकीत आहे आणि उद्घोषित आहे की मी हिंदू आहे आणि आता उघडपणे या विस्तीर्ण अविच्छिन्न भरतखंडाचा हिंदू सम्राट म्हणून सिंहासनावर चढलो आहे. त्याचप्रमाणे कालपर्यंत सुलताना म्हणून घेणारी देवलदेवी जी हिंदू राज्यकन्यका असताही बलात्काराने मुसलमानी सैन्याचे रानावनात भटकत असता तिच्या त्या राजजनकापासून आणि तिचा पती देवगिरीचा राजा त्याला ठार मारून तिला छिनवून दिल्लीला आणले आणि सुलतानाच्या अंतपुरात खिजर खानानी बायको म्हणून जिची विटंबना केली गेली आणि पुढे जो सुलतान कालच्या राज्यक्रांतीत ठार मारला गेला त्या मुबारकनेही जिच्याशी बळाने लग्न लावून एक बाडगी सुलताना म्हणून राबवली ती आजची माझी सम्राज्ञी जन्माने बीजाने आणि रक्ताने मूळची राजकुलीन हिंदू वंशाचीच कन्या असल्यामुळे तीही यापुढे आपल्या बाडग्या मुसलमानीपणास धिक्कारून आजपासून आपले जीवन हिंदू धर्माप्रमाणेच व्यतीत करणार आहे. ही आमची दोघांची प्रतिज्ञा आमच्या विगत आणि बलात्कारजनित बाडगेपणाच्या पापाचे परिमार्जन करो. अशा आशयाच्या ह्या घोषणेचा तत्काल प्रतिवाद करणारा कोणीही बलवत्तर हिंदू तर काय पण मुसलमानही निघाला नाही. एतर्थ हिंदू सुलतान खुसरोखानाला आता आम्ही हिंदू सम्राट आणि देवलदेवीला हिंदू सम्राज्ञी संबोधणार. या हिंदू सम्राटाने त्याचे मूळचे अगदी लहानपणाचे हिंदू नाव मात्र घोषित केले नाही. बहुधा त्याला ते आठवतच नसेल. आज तर ते मुळीच लुप्त झालेले आहे. आता त्याने जे सम्राटीय अभिधान घेतले ते नासिरुद्दीन हे मुस्लिम भाषेतीलच होते. त्याचे कारण बहुधा असेही असेल की साऱ्या मुसलमानांना काय किंवा पिढ्यानपिढ्या सुलतानांच्या मुसलमानी पदव्यांना सरावलेल्या लाखो हिंदूंना सुद्धा सर्वच गोष्टीत एकदम बिचकल्यासारखे होऊ नये. नासिरुद्दीन म्हणजे धर्माचा रक्षक असा काहीसा अर्थ होतो. एतर्थ या हिंदू सम्राटाने त्या घोषणेतच
इतके मात्र स्पष्ट केले होते की ज्या दिनाचा म्हणजे धर्माचा मी संरक्षक होत आहे तो धर्म मुसलमानी धर्म नव्हे. अर्थात तो हिंदू धर्मच असला पाहिजे. यास्तव त्याचे नाव हिंदू धर्मरक्षक असे भाषांतरिले तरी पुरे. ही अद्भुत राज्यक्रांती, ते संबंध विशाल भरतखंडातील मुस्लिम साम्राज्याचे साम्राज्य एका दिवसात जिंकून त्याचे हिंदू साम्राज्य करून सोडणारी धार्मिक आणि राजकीय क्रांती अशी घडविताच त्या हिंदू सम्राटाने मागे मलबारच्या स्वारीत हिंदू राज्य बुडवून जी अपार संपत्ती सुलतान मुबारकच्या राज्यकोशात आणून ओतली होती ती आणि त्या सुलतानाच्या पूर्वीच्या अपार संपत्तीचीही त्यात भर घालून ती बहुतेक त्याचे जे सहस्रावधी स्वजातीय सैन्य उभारले होते त्यांच्यातील सैनिकात वाटून दिली. त्याचप्रमाणे एकंदर साम्राज्यातील हिंदू मुस्लिम अशा उभय जातीच्या सैनिकांचेही वेतन वाढविले. सैनिक वर्ग अशा प्रत्यक्ष लाभामुळे संतुष्ट करून त्याने साम्राज्यात पूर्वीच्या कोणत्याही सुलतानाने ज्या सवलती आणि सुधारणा शेतकरी आणि सामान्य हिंदू मुस्लिम नागरिकांना उपभोगू दिल्या नव्हत्या त्या त्याने चालू केल्या. त्याचप्रमाणे त्याने धार्मिक छळापायी बंदिवासात टाकलेले सहस्रावधी हिंदू बंदिवान आणि पूर्वीच्या सुलतानास अप्रिय वाटले म्हणून केवळ बंदीगृहात टाकलेले शतावधी मुसलमान बंदिवानसुद्धा बंदीगृहातून मुक्त केले. या सर्व कृत्यामुळे साम्राज्यातील हिंदू तर काय पण मुसलमानात हा हिंदू सम्राट धर्मरक्षक लोकप्रिय झाला. त्याचप्रमाणे प्रत्येक मुस्लिम सुलतानमागून सुलतानाने हिंदूवर जिझिया, त्यांच्या यात्रांना बंदी, तीर्थस्नानांना बंदी इत्यादी ज्या ज्या धार्मिक अपमानास्पद अटी लादलेल्या होत्या त्यांपासून त्यांनी हिंदूंची तत्काळ मुक्तता केली हे सांगणे नकोच. अर्थात यच्चयावत हिंदू जनतेत आपला कोणीतरी त्राताच अवतरला आहे अशी मुक्ततेची नि आनंदाची भावना उचंबळली. यात काय आश्चर्य. हा हिंदू सम्राट मलबारमध्ये साऱ्या दक्षिणेचा विजेता म्हणून पण खुसरू खान या नावाने मुस्लिमपणाच्या पांघरुणाखाली जेव्हा लढत होता तेव्हापासून या राज्यक्रांतीची नियोजना त्याच्या डोक्यात रुळू आणि जुळू लागलेली असल्यामुळे केवळ त्याच्याच आधारावर अवलंबिणारे मुसलमानी राज्याधिकारी नि सैन्याधिकारी जे त्याने उदयास आणविले होते ते सर्व अर्थातच तो हिंदू सम्राट धर्मरक्षक नसिरुद्दीन सुलतान म्हणून उद्घोषित झाल्यानंतरही आपल्या स्वार्थासाठी आणि त्यांच्या मत्सर द्वेष करणारे पुरातन मुस्लिम खान निजाम नवाब जे होते त्या स्वधर्मीय मुसलमानांपासून आपले रक्षण करण्याच्या बुद्धीनेही या हिंदू सम्राटाच्या धर्मरक्षकाच्या स्वामित्वाशी राजनिष्ठ राहिले. कारण अनेक हिंदू राज्यातून त्या हिंदू राज्यांच्या सैन्यात किंवा सरदारक्यात एकनिष्ठ सेवा करण्याची सवय गेल्या 2-4 शतकामध्ये राजकीय संमिश्रणामुळे मुसलमानांनाही लागलेली होती. हिंदू राजांची राजकीय सेवा ही अगदी पूर्वी मुसलमान हिंदुस्थानात आले तेव्हा जी इस्लामी धर्मबाह्य गोष्ट समजली जात असे ती या काळापर्यंत मुसलमानातून नष्ट झालेली होती आणि तीही मुसलमानी धर्मास धरूनच असू शकते अशी राजकीय समजूत मुसलमानातही रूढ होत आलेली होती. याची उदाहरणे या ग्रंथात पूर्वी येऊन गेलेली आहेत आणि पुढेही येतील. अर्थात हिंदू राजांच्या हाताखाली कितीही मोठा राजकीय अधिकारी घेणे जरी मुसलमानी धर्मबाह्य नसले तरी अनेक कट्टर मौलवी त्या कृत्यास अपधर्मीय आणि मुसलमानी राजसत्तेखाली ठेवलेल्या एखाद्या तुरुंगाप्रमाणे समजून मनात जळत असत. हिंदू तर अगदी पूर्वीपासूनच मुसलमानांच्या सैन्यात मुसलमानांच्या बाजूने लढण्याने हिंदू धर्म बुडतो असे मानितच नसत. केवळ मुसलमानांबरोबर खाणेपिणे केले किंवा मुसलमान स्त्रियांशी शरीरसंबंध ठेवले म्हणजे काय तो त्यांचा हिंदू धर्म बुडतो अशी त्यांची हिंदुत्वाची आत्मघातक व्याख्या असे.